नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 11 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच डेली करंट अफेअर्स। व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून आपलं चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। आणि स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला जर कोणत्याही टॉपिकवरती जनरल नॉलेजची पीडीएफ पाहिजे असेल तर ती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली जाईल। कोणत्याही स्पर्धा परीक्षांची किंवा पोलीस भरती, तलाठी भरती, यूपीएससी भरती, एमपीएससी भरतीची जर क्वेश्चन पेपरची पीडीएफ पाहिजे असेल तर ती पण उपलब्ध करून दिली जाईल। चला तर सुरुवात करूया। प्रश्न आहे, उत्तराखंडमधील कोणती नदी 2025 मध्ये भूस्खलनामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक धरणांसाठी अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखली गेली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अलकनंदा ही नदी। कारण IIT रुड़कीच्या अभ्यासाने गढवाल हिमालयातील स्थानामुळे अलकनंदाची संवेदनशीलता अधोरेखित केली, म्हणून अलकनंदा ही नदी 2025 मध्ये भूस्खलनामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक धरणांसाठी अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखली गेली। पुढचा प्रश्न आहे, विशेष 301 अहवाल ज्यामध्ये भारताला प्राधान्य निरीक्षण यादीत ठेवले आहे कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह। कारण हा अहवाल जागतिक स्तरावर बौद्धिक संपदा अधिकार संरक्षणाची पुनरावलोकन करतो, म्हणून विशेष 301 अहवाल ज्यामध्ये भारताला प्राधान्य निरीक्षण यादीत ठेवले आहेत। पुढचा प्रश्न आहे, 2 सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने मनू भाकरला आपला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने डबल ऑलिम्पिक पदक विजेतीला चेन्नईतील एका कार्यक्रमात नियुक्त केले गेले होते। पुढचा प्रश्न आहे, सुगम्य भारत ॲप ही कोणत्या मंत्रालयाची उपक्रम आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने सुगम भारत ॲप ही लॉन्च केले आहेत। पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भाषिणीच्या सहकार्याने सारथी ॲप कोणत्या संस्थेनं लॉन्च केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क। कारण हे ॲप अनेक भाषांमध्ये डिजिटल कॉमर्सच्या प्रवेशाला प्रोत्साहन देत असते। पुढचा प्रश्न आहे, जागतिक फिजिओथेरपी दिन 2025 ची थीम कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निरोगी वृद्धत्व। कारण ही थीम वृद्ध व्यक्तींमध्ये पडणे आणि कमजोरी रोखण्यावर केंद्रित करत असते। पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 2025 ची थीम कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डिजिटल युगात साक्षरता वाढवणे। ही आंतरराष्ट्रीय साक्षरता 2025 ची थीम आहे, कारण ही थीम साक्षरतेमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर जोर देत असते। पुढचा प्रश्न आहे, केन बेतवा लिंक कालवा कोणत्या राष्ट्रीय उद्यानातून जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पन्ना राष्ट्रीय उद्यानातून जातो। कारण हा कालवा प्रकल्प मध्य प्रदेशातील या वाघ संरक्षित क्षेत्राला प्रभावित करत असतो। पुढचा प्रश्न आहे, भारत 6G व्हिजन 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संनियंत्रण मंत्रालयाने भारत 6G व्हिजन 2025 सुरू केले। कारण हे व्हिजन 2030 पर्यंत भारताला 6G तंत्रज्ञानात अग्रणी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो। पुढचा प्रश्न आहे, ISTAF सेपक ताकरा विश्वचषक 2025 चे आयोजन कोणत्या देशात झाले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत बिहार या राज्यामध्ये झाले। कारण बिहारने पाटणा येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात या आयोजनाची यजमानपद भूषवली आहेत।
पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कृषी मंत्रालयाने सुरू केले. कारण हे मिशन रासायनिक मुक्त आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देत असतो. पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये एक गाव एक गणपती उपक्रम कोणत्या भारतीय राज्याने लागू केला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र या राज्याने लागू केला. कारण हा उपक्रम पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी उत्सवाला प्रोत्साहन देतो. पुढचा प्रश्न आहे, स्वदेशी दर्शन योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे व्यवस्थापित केली जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पर्यटन मंत्रालयाने. कारण ही योजना बौद्ध स्थळांसह थीम आधारित पर्यटन सर्किटला समर्थन देत असते. पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये सुरू झालेली बीमा सखी योजना कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, LIC संबंधित आहे. कारण ही योजना आर्थिक समावेशासाठी महिलांना विमा एजंट म्हणून सशक्त करत असते. पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक कोणत्या संस्थेने प्रकाशित केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, IMF या संस्थेने विकसित केले. कारण IMFचा अहवाल जागतिक आर्थिक वाढीचे अंदाजपत्रक प्रदान करत असतो. म्हणून 2025 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक संस्थेने IMF या संस्थेने प्रकाशित केले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारत 6G विजन 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संनियंत्रण मंत्रालयाने. कारण हे विजन 2030 पर्यंत भारताला 6G तंत्रज्ञानात अग्रणी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत दरवर्षी किती दशलक्ष टन हरित हायड्रोजन निर्मितीचे लक्ष्य ठेवतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5 टन दशलक्ष हरित हायड्रोजन निर्मितीचे लक्ष्य ठेवत आहे. हे मिशन भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिवर्तनाला समर्थन देते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्वांटम मिशन 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केले. कारण हे मिशन क्वांटम तंत्रज्ञान संशोधनाला पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 कोणत्या शहरात आयोजित झाले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली या शहरामध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 आयोजित झाले. कारण हा कार्यक्रम मोबाईल आणि डिजिटल तंत्रज्ञानातील प्रगती प्रदर्शित करतो. पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये पुनरावलोकन केलेले प्रगती व्यासपीठ कोणत्या उपक्रमाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स आणि टायमली इम्प्लिमेंटेशन याशी संबंधित आहे. कारण प्रगती पायाभूत सुविधा प्रकल्पांचे वेळेवर निरीक्षण करत असतो. पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारतातील राष्ट्रीय अंतराळ दिन कोणत्या मोहिमेच्या स्मरणार्थ साजरा केला गेला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चंद्रयान. कारण हा 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावरील यशस्वी लँडिंगला चिन्हांकित करत असतो. पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये मुख्यमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना कोणत्या भारतीय राज्याने सुरू केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, झारखंड या राज्याने सुरू केले. कारण ही योजना कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करत असते. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 23 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा केला जातो. कारण हा बधिर समुदायांच्या समावेशनाला प्रोत्साहन देत असतो. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री जल स्वावलंब योजना 2025 मध्ये कोणत्या राज्याने पुन्हा सुरू केली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजस्थान या राज्याने पुन्हा सुरू केली. कारण ही योजना जल संरक्षण आणि कापणीवर लक्ष केंद्रित करत असते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 कोणत्या संस्थेने प्रकाशित केले?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्युशन्स नेटवर्क हा अव्वल जीवन समाधान आणि कल्याण यावर आधारित देशांना क्रमवारीत नेत असतो. इथेच थांबूया. धन्यवाद.